गडूचा। आम्ही इथे आज रोटरी स्कूलमध्ये 45वे धुळे जिल्हा विज्ञान प्रदर्शन याचे रजिस्ट्रेशन करतो आहे। इथे विद्यार्थी आणि जे पण टीचर इथे पार्टिसिपेट झालेले या प्रदर्शनात त्यांचं इथे रजिस्ट्रेशन होतं आहे। धन्यवाद। सर्व सुख प्राप्त होते आणि जीवन समृद्ध होते। आतिथ्य ही परम धर्माची क्रिया आहे। आपल्या घरी आलेल्या अतिथींचा आदरपूर्वक स्वागत केल्याने सर्व सुख आणि समृद्धी प्राप्त होते। म्हणूनच मी श्रीमती मंदाकिनी ताई सर्व सहभागी विद्यार्थी मित्रांचे मी अभिनंदन करतो। या संस्थेचे जे आधारस्तंभ आहेत डॉक्टर नानासाहेब टोलगावकर ते स्वतःच वैद्यकीय शास्त्रातील एक वैज्ञानिक होते आणि त्यांचं संशोधन पूर्ण देशात नाही देशाच्या बाहेर सर्वांनी मान्य केलेलं आहे। अशा संस्थेचे तुम्ही विद्यार्थी आहात निश्चितच तुमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। या संस्थेचे सर्व अध्यक्ष संचालक मंडळ विज्ञान परीक्षक मंडळ
प्रदर्शन असा आपला कार्यक्रम आहे, हा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वैज्ञानिक दृष्टिकोन लावावा म्हणून महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल असे विविध प्रोग्राम त्या ठिकाणी करत असतात. जसं आता इन्स्पायर अवॉर्ड बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यासाठी केंद्र शासनातर्फे 10,000 रुपये एका विद्यार्थ्याला मिळत असतात. बघा किती आनंदाची गोष्ट आहे. याच्यामधून वरच्या लेवलला अब्जावधी रुपये खर्चून एक जरी शोध लागला तरी तो फायद्याचा आहे, ही संकल्पना त्याच्यामध्ये आहे. म्हणून हा उपक्रम चालू आहे मित्रांनो. याच्यामध्ये पूर्ण भारतामधून अब्जावधी रुपये खर्च होतात केंद्र शासनाचे आणि हा प्रोग्राम ते दरवर्षी राबवतात. आपल्या लेवलला आपण विज्ञान प्रदर्शन भरवतो, विज्ञान मेळावे भरवतो, तर या सगळ्यांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीचे हे सगळे प्रोग्राम आहेत. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आता बुद्धिमत्ता ही मला वाटतं ही काही अशी ठरलेली नसते. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपल्या भारतामध्ये कुमारस्वामी विसालिनी नावाची एक विद्यार्थिनी आहे जिचा IQ 225 आहे. म्हणजे IQ आता बऱ्याच जणांना माहित असेल विद्यार्थ्यांना. बरं बघा त्यांनी शोधा IQ काय काम करेल. याच्यात काय आहे की ही 8वीला असताना 8वी नंतर हिने BTECची परीक्षा दिली, जी 12वी नंतर असते. म्हणजे 4 वर्ष अगोदर हिने BTECची परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये ती 4 वर्षाचा जो कोर्स असतो BTECचा तो तिने 3च वर्षात पूर्ण करून टाकला होता. म्हणजे इतकी असामान्य बुद्धिमत्ता तिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जो त्यांचा मास्टर डिग्री MTech असतो हा 2 वर्षाचा कोर्स तिने 1.5 वर्षात पूर्ण करून टाकलेला होता. चेअरमन आदरणीय हिमांशु भाऊ शहा, त्यांचे सर्व संस्थेचे पदाधिकारी, शिंदे सरांचा सकाळी परिचय झाला की ज्यांनी मुहूर्त मेळपासून या संस्थेचा विकास केलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरून आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय उपशिक्षण अधिकारी प्रमोद पाटील साहेब, बाबुल साहेब, जिल्हास्तरीय विज्ञान संघाचे आणि ज्यांनी प्रारंभीचा प्रतिसाद दिला त्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व मॅनेजमेंट आणि प्राचार्य यांना मी धन्यवाद देतो. It is a moment of immense pride and joy for all of us. Srimati Mandakini Tongaonkar Rotary English School has been entrusted with hosting this prestigious district level science exhibition. On behalf of our school family, I extend my heartfelt gratitude to all education department for placing their trust in organizing this grand event. Science and technology from the backbone of the progress of the today's world. From healthcare to participants, जे विद्यार्थी शिक्षक आहेत त्या सर्वांचे मी रोटरी क्लब आणि रोटरी स्कूलतर्फे स्वागत करतो. दुसरी गोष्ट सांगतो, इथं रोटरी शाळेतर्फे आपल्यासोबत जेवढ्या जास्त सुविधा उपलब्ध करून देता येतील तेवढं दिल्या आहेत. जेवणापासून राहण्यापासून त्यांना ध्येय असेल रजिस्ट्रेशन करावं, मी सांगावं आणि कोणत्याही प्रकारची काही अडचण असेल तर आमच्या स्टाफपैकी कोणालाही सांगितलं असेल ते सॉल्व्ह केली जाईल ही मी खात्री देतो. चांगल्या पद्धतीने सोयी देणं हे आमचं कर्तव्य आहे असंच म्हणतो आणि गोष्ट आणि आमचं हे रोटरीचं गीतं जे काही असो, पैसे भेटून आम्ही झगडा करत बसू, पण तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज होणार नाही एवढी मी खात्री देतो. काही विद्यार्थ्यांना कशाही प्रकारचा पार्टिसिपंट्सच्या स्टाफला नॉलेज असेल त्यांनी कृपया आमच्या स्टाफपैकी कोणालाही सांगावं पूर्णपणे. उपशिक्षणाधिकारी आपले पाटील साहेब त्याच्यानंतर आपले गट शिक्षणाधिकारी साहेब 3रं बटन दाबतील. त्याच्यानंतर आपले विज्ञान पर्यवेक्षक सुधाकर बाबू साहेब 4थं बटन दाबतील आणि विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पिंजन कुवर सर हे त्याचं 5वं बटन त्या ठिकाणी दाबतील. याच्यानंतर मुख्य याच्यासाठी मित्रांनो मिलिंद वडनागरे सरांचा आहे, ते
शकलेला आहे। या सरांनी आणि त्यांची जी टीम आहे तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी अधिकृत 2025 विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी करावं। हा, सगळेजण मिळून करा, बटन करा नको। प्रेस करून ठेवा सर, प्रेस करून ठेवा। तर या ठिकाणी तुमच्या समोर या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी एक सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करेल की आपण या दालनांचंही उद्घाटन करायला जाणार आहोत। प्रत्येक विद्यार्थ्याने तो सर फक्त एक पहिले My project name is Converting Air Pollution into Sustainable Carbonic and Use Carbon Water for Plants. The theme of my project is waste management. तो इसका यूज जो है इससे आप कार्बनिक बना सकते हैं। जब जो हमारी जो कार है वो हमारे आउटलेट से पास होगा तो एक सेंसर एक्टिवेट होगा और जो सेंसर है अपने अंदर धुआं खींचेगा। इधर एक प्यूरीफायर बैठा है, उसको प्यूरीफाई करके जो कार्बन है उसको इधर अलग करेगा, जो शुद्ध है वो इधर से बाहर फेंकेगा। तो उस कार्बन में अगर हम वाटर और ग्लिसरीन ऐड करेंगे तो उससे इंक बनेगा। ये उसका सैंपल है। उसी इसका यूज कहाँ होगा? इसका यूज जो है वो राइटिंग में होगा, पेंटिंग में होगा, जो पेंटिंग में उसमें उसका यूज होगा। इसके साथ जो फैक्ट्री से इंडस्ट्री से निकलने वाला जो धुआं है वो धुआं हम इस पाइप के अंदर एक गिन वाटर और ग्लिसरीन ऐड करेंगे, उससे इंक बनेगी। उसके साथ साथ अगर सिर्फ इंक, हाँ इंक, उसके साथ जो कार्बन है उसको अगर हमने पानी में ऐड किया तो कार्बन युक्त पानी बन जाएगा, जो कि फार्मिंग के लिए बहुत अच्छा होता है। उससे फार्मर्स को आर्थिक लाभ होगा। पोल्यूशन कितने टाइप के होते हैं? पोल्यूशन कितने टाइप के होते हैं? प्रदूषण किती प्रकाराचे असते? एयर पोल्यूशन, व्हेरी गुड। साउंड पोल्यूशन, वाटर पोल्यूशन, करेक्ट। लैंड पोल्यूशन, और एक है दोनों अपने गूगल में ये है, इसका जो डाटा है ना मोबाइल पोल्यूशन बहुत है। अच्छा, तुझं काय नाव आहे? लहान आहे का तुम्हाला? समोर तुमचं घ्या नाही तर तुम्ही राहायला नको तुम्ही नाही मी ते आता क्षेत्रामध्ये आहे। सावित्रीच्या हस्ते उद्घाटन। सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जेवण काढलायचं जैसे ब्रिटानिया का स्टूडेंट लाइब्रेरी, जिसके अंदर 4 लाख से ज़्यादा किताबें प्रेजेंट है, जो कि हम बच्चों को स्टडी करने के लिए प्रोवाइड करते हैं पीडी थ्रू। इसके अंदर हमें होमवर्क रिलेटेड, और इसके अंदर सर स्कूल एटलास है, इसके अंदर हमें तरह तरह के मैप्स प्रोवाइड किए गए हैं जिसे हम अपने हिसाब से यूज़ कर सकते हैं। ज्योग्राफी और साइंस रिलेटेड जो मैप्स होते हैं उसकी प्रैक्टिस करने के लिए भी अलग अलग तरह के मैप, 7 कॉन्टिनेंट्स के मैप, अलग अलग कंट्रीज़ के मैप और अपने इंडिया के मैप बताए गए। मुझे वो मैप में कुछ ना कुछ दिखाना है, वो कर सकते हैं आप? यस सर, वो भी कर कैसे? यहाँ पे फीचर है सर जहाँ पे हमें दिखाया गया स्क्रीन, ये वो स्क्रीन, यस सर, स्क्रीन है क्या? गुड। उसके बाद सर वहाँ पे प्रैक्टिकल वो
तो ज़्यादा दिमाग में प्रैक्टिकली सब कर सकते हैं और क्विज भी है सर वहाँ पे मैप प्रोवाइड किए जाते हैं जिससे हम MCQ सॉल्व कर लेते हैं और पैराग्राफ दिए जाते हैं जिसके रिलेटेड इन्फॉर्मेशन दी जाती है और फिर क्विज पूछी जाती है और अपने हिसाब से अगर आंसर करेक्ट है तो करेक्ट का भी एक्सप्लेनेशन, अगर इनकरेक्ट है तो इनकरेक्ट क्यों है वो भी एक्सप्लेनेशन दिया जाता है। नीचे वाले डायरेक्शन कौन से रहते हैं? नीचे वाले डायरेक्शंस यस सर कौन से रहते हैं? इन मैप इन मैप ये स्पेशली हाई स्टूडेंट के लिए अवेलेबल होता है क्योंकि इसमें बेटर एक्सप्लेनेशन होता है। यहाँ पे एक वाइट बोर्ड है जिससे हम एक्सप्लेन करते हैं। टीचर्स एनिमली इसको यूज़ करते हैं क्योंकि यहाँ पे एक्सप्लेनेशन होता है मैथ्स के लिए और बेसिकली साइंस के लिए भी यूज़ होता है क्योंकि साइंस में बायोलॉजी होता है, फिजिक्स होता है, केमिस्ट्री होता है, तो बहुत टफ होता है स्टूडेंट्स के लिए। तो इसमें बेटर वे से हम एक्सप्लेन कर सकते हैं और यहाँ पे हम बच्चों को एज मतलब रियल इफेक्ट के हम इमेजेस वीडियोस दिखा सकते हैं। जैसे कि एग्जाम्पल है हम यहाँ से बच्चों को बता सकते हैं, लेबल करवा सकते हैं एज यहाँ पे ऑप्शन भी हम यहाँ पे वीडियो भी दिखा सकते हैं बच्चों को और बाय इमेजेस हम उनको एक्सप्लेन भी कर सकते हैं। एक क्वेश्चन है, मुझे फ्रांस के टीचर से और वहाँ के स्टूडेंट से बात करनी है तो कर सकते हैं? यस सर, वहाँ पे सिस्टम अगर हमने वो ऐप डाउनलोड किया तो वो कर सकते हैं क्योंकि यहाँ पे वाईफाई कनेक्टेड होता है तो वो ऑल टाइम चालू रहता है तो हम उससे हम कर सकते हैं। हम अभी ग्लोबल स्कूल का काम करेंगे, हमारे रोटरी वाले वहाँ से बात करेंगे, वो वहाँ क्या चल रहा है, वो क्या कैसे पढ़ा रहे हैं, क्या टीचिंग कर रहे हैं और उनका क्लास में जो चल रहा है हमारे क्लास में है कि नहीं वो ट्राई करेंगे ऐसा करने का। हाँ, कब आओ देखने के लिए? हम अभी आप आइए सर, अभी हम ट्राई करेंगे कि हम जल्दी से जल्दी बिल्कुल से अप्लाई करें। आम्ही 10 वर्षांनी 25 बॅच चालू होती ना, मग पुण्याच्या शाळेबरोबर टायप केलं होतं, ते रोज 2 तास शिकवायचे टेलिकॉन्फरन्स असंच मोठं याच्यामध्ये आहे ना कोणी काढले सगळे सगळे म्हणजे खायचे तू काढलेले कोणकोणते एक आवडीचं काढ बाहेर आवडीचं काढ अरे वा वा शाळा सोडून सगळं तुझे हे कोण आहे हां घे ना तुझं आहे स्केच हां कोणाचं कोणी काढलं कोणी काढलं कशाचं तुझं कोणतं आहे तुझं कुठलं तू एक काढ तू काढलंय का खूप खूप अभिनंदन मोठा आर्टिस्ट कशाचे केलं चित्रकार नसते. अगस्त्यमुनी माध्यमिक विद्यालय करमाड या शाळेचा विद्यार्थी. माझं नाव योगेश नम्रपाटी, इयत्ता 7वी शिकतो. उपविषय नैसर्गिक शेती उपकरणाचं नाव आहे फार्मरी वेस्ट. आज बरेचसे शेतकरी शेती करताना तणनाशकाचा वापर करतात आणि दरवर्षी करतात, त्यामुळे भविष्यात ती शेती निकोपरी उत्पन्नावर परिणाम करेल. त्या शेतातील माती कडक व निकोपरी जमीन पिकाला उपयुक्त असणारी किंवा सुद्धा नष्ट असल्यामुळे आम्ही बॅटरीवर चालणारे वेस्ट उपयुक्त आहे. फवारा पंपाची बॅटरी तसेच तो चार्जिंग करून आपल्याला वापरता येते. जसं कोण घरात घ्यावी त्यामुळे कोणाची करता येते. घरातील शेतकऱ्याचा कोणीही व्यक्ती आता सहजपणे उपयोग करू शकतो, त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन चांगले उत्पन्न देऊ शकते. सोलर प्लेटमुळे 12 व्होल्टची बॅटरी चार्जिंग करते. याचा उपयोग कोळपणी, नांगरणी, पेरणी, खत लावणी, इतर वेळीसाठी आणि Myself, Bhargavi Uday
Priya Thakre. I am from Prachiti International School. I am studying in class 8. I am representing my obstacle finding a digital nano robot. First, there is ultrasonic sensor. It measures the distance of any obstacle or any object, so that we could know the distance of any obstacle or any object. Then ultrasonic sensor gives command to Arduino Nano disk. Arduino Nano disk is the intelligent development board which is made for. प्रयोगाचे नाव आहे धान्य गोळा करणारे यंत्र. या यंत्र आपण शेतीत वापरू शकतो. आता समजा मी शेतकरी मी मठ वगैरे खाल्ली, आता पावसाचं वातावरण म्हणून मला ते ऊस लागेल, माझ्याजवळ पैसे नाही तरी मी कोणाकडून ऊस घेईल आणि जगल. म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी असा विचार केला की आपण शेतकऱ्यांसाठी काही यंत्र बनवूया. हे मॅनेज आहे, याला फक्त कंट्रोल करायला एक माणूस हवा शुद्धीकरण एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, जिचा उपयोग आपण प्रदूषण कमी होण्यासाठी करतो. जसे आपल्या परिसरात कंपन्या असतात माझे नाव राजपूत चैतन्य दसे. मी RC पटेल माध्यमिक विद्यालय बोरखेडा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे या शाळेतील इयत्ता 8चे विद्यार्थी आहे. उपकरणाचे नाव प्लास्टिक रिसायकल मशीन आहे. प्लास्टिक बरोबर फिलामेंट बंद करायचं ते हीट झालेले सांगणार कॉईल त्या प्रॅक्टिकल करावं कॉईल. नमस्कार, माझं नाव भाग्यश्री मंगेश बागुल. मी SS शेंडगे परिवार हायस्कूल या विद्यालयातून आले आहेत आणि आमच्या उपकरणाचे नाव आहे वातानुकूलित कांदा चाळ. सर, माझं नाव हर्षल अविनाश सिसोदे. मी इयत्ता 8वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय दैवत, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. माझ्या उपकरणाचे नाव आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणे. या उपकरणामध्ये वापरलेले साहित्य एक सोलार प्लेट, सेन्सर सिस्टम, पॉवर सप्लायसाठी बॅटरी, लाईट, पंप आणि फॅन आणि कार्बन ॲब्झॉर्बर. I am Yashmin Patel from class 7th KVT CBSE school from Shirpur. We have made a firefighting robot with quality monitor system. In this robot, we are using Arduino Nano, which is a microcontroller, and it is a smaller version of Arduino Uno. This is the MQ135 air sensor, which detects the quality of the air and which gas is present in the atmosphere. This is temperature sensor. It detects the temperature. This are the lithium-ion battery, which are the rechargeable batteries. नाव विवेक महेश कापसे. शाळेचे नाव आदर्श विद्या मंदिर, निजामपूर, जैताने, तालुका साक्री, जिल्हा धुळे. माझ्या प्रोजेक्ट रिसायकल इलेक्ट्रिक एनर्जी. आपल्या घराचं लाईट चालू राहतं, कधी आपण सोलर पॅनल लावून दिलं तर सोलर पॅनलने घंटा चार्जिंग करून आपण विविध काही बी चालू करू शकतो. आणि मी काय चालू केलेले टाकी भरल्यावर आपल्याला समजेल की आपण टाकी भरली. माझे नाव संदेश मुलतान पाटील. माझ्या शाळेचं नाव श्री छत्रपती अग्रसेनजी महाराज माध्यमिक विद्यामंदिर धुळे. या उपकरणाचे नाव आहे फायर डिटेक्टर. जेव्हा आग लागते, शेतकऱ्याला चांगला शॉर्ट सर्किट किंवा इथे काही आग लागते, तेव्हा हे सेन्सर लावलेले जेव्हा आग लागते तेव्हा ते ऑटोमॅटिक आगीला डिटेक्ट करून आगीवर पाणी टाकतो आणि त्याच्या बजरपुढे आपल्याला कळतो सुद्धा की आग लागली आहे. माझ्या शाळेचे नाव श्री बिप्लादी माध्यमिक विद्यालय उपनगर धुळे आणि माझ्या प्रकल्पाचे नाव LPG गॅस लिकेज डिटेक्टर सिस्टम. ही बऱ्याचदा गृहिणी घरात काम करते, ती गॅस बंद करते विसरते किंवा जी गॅस सिलेंडर जाते ती एक्सपायर होते, तिला आपण बरोबर मग ते एक्सपायर नावाचे सेन्सर लावले. ते सेन्सरला करतात गॅस लिकेज झालेला आहे, तुला शाळेतून वेगवेगळा मेसेज पाठवतो, तुला ते डाटा प्रक्रिया करतो आणि फॅन आणि एक्झॉस्ट फॅनला मेसेज पाठवतो. आपण डेमो बघू. आता इथे फॅन लगेच वायू जो बाहेर फेकला जाते, बजर वाजते, लोक सावध होतील आणि रेग्युलेटर. Good morning, sir. My name is Mehul Manohar Tendkar from Sisti English Medium School. Our project name is Sweet, Safe and Healthy Home.
त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जर लायसन्स स्कॅन केला तरच ती गाडी आणि जर ड्रायव्हर जर झोपून गेला गाडीला धक्के नसून तर बजर पण आणि जर कोणी पिऊन गाडी चालवत असेल माझ्याकडे मम्मीची पण मदत करूया तर मग मम्मी घाईघाईमध्ये ओला आणि सुका कचरा एकत्र टाकून देते म्हणून ही जी मशीन येते आणि ओला आणि सुका कचरा तो वेगळा होतो मग सुका कचरा आहे जर आपण इथं टाकला तर मग तो ड्राय वेस्ट मिळतो म्हणजे सुक्या वेस्ट जर आपण ओला कचरा घेतला तो जर टाकला तर तो वेट वेस्टमध्ये जाईल. माझे नाव सेजल निलेश पदानी इयत्ता 7वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर तालुका जिल्हा धुळे. नमस्कार सर, मी मीनाक्षी संतोष पदाने इयत्ता 8वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती नेर तालुका जिल्हा धुळे. सर, आमचं उपक्रमाचं नाव आहे हायड्रोपोनिक परसबाग. सर, ही शेती अशी आईला मातीची जरूरत येत नाही, कमी पाणी लागतं. सर, आपण जेव्हा जमिनीवर शेती करतो ना ती शेतीपेक्षा 10 पैकी उत्पन्न आपण या शेतीमध्ये काढू शकतो. सर, ते जमिनीवर जेव्हा आपण शेती करताना त्याच्यात केमिकल वगैरे सर्व मिक्स असतात. जेव्हा आपण हा परसबाग बनवताना सर या परसबागामध्ये केमिकल मिक्स असतात. माझे नाव प्रतीक राजेंद्र पांडे. माझ्या शाळेचे नाव शासकीय विद्यालय धुळे. हे आपल्या धान्य सुकवण्याचं प्रोजेक्ट आहे. आपण आपल्या घरी धान्य सुकवायला टाकतो तेव्हा आपला ऊर्जा स्रोत सूर्य असतो. आता आपला ऊर्जा स्रोत हा बदलेल. याच्यामुळे हे धान्य सुकेल आणि ती एअरमोटर लावलेली त्याला त्याच्यामुळे Hello everyone, my name is Tushar Limba Suryanshi. I am from Arts Patel Secondary School, Shirpur, and this is our product. Their name is Turf Swachh. बेसिकली हा उपक्रम आहे. हा काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कामं आहेत घर स्वच्छतेची, जसे की आम्हाला आता हे जे आता याच्या घर स्वच्छतेची वेगवेगळे कामे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रूम वापरावे लागतात. तर हा बेसिकली एका रूममध्ये 12 प्रकारचे अटॅचमेंट केलेले आहेत. माय कॉलेज नेम इज SKSB ज्युनियर कॉलेज शिरपूर. माझं प्रोजेक्टचं नाव आहे वुमन सेफ्टी डिवाइस, लाईट कॅप अँड स्टिक्स, फार्मर स्टिक्स. मी चप्पल महिला सुरक्षेसाठी बनवलेली आहे. आता महिलांना बाहेर सुरक्षा भेटत नाही आहे, त्यांना म्हणजे असं आपल्याला. रोहित रंदे. माझ्या शाळेचं नाव डॉक्टर VV रंदे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिरपूर आणि माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे DGSK. सर, तुम्ही मेजरमेंट टेप पाहिली असेल तर मजूर लोक यूज करतात, त्याच्यामध्ये 2 लोक लागून जातात. प्लस ते करतात तर त्याच्यामध्ये 2 ते 1 सेंटीमीटरचा एरर आरामशी येऊन जातो. त्याच्यानंतर जर या 2 वॉलमधला मला डिस्टन्स काढायचा असेल तर त्यासाठी ते थ्रेड्स यूज करतात, त्याच्यामध्ये पण एरर येतो. हे एरर जास्त राहिला तर आपल्याला पूर्ण वॉल पण पाडायला लागते, त्याच्यामध्ये रिसोर्सेसचा वेस्ट होतो. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी पाहिलेला आहे. शाळेचं नाव माझ्या उपकरणाचं नाव आहे विद्युत खांबावरील दोष दर्शवणारे यंत्र आणि सोलार चार्जिंग स्टेशन. माझ्या शाळेचं नाव आहे संस्था पाटील विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बोरी तालुका जिल्हा धुळे. सर, तर आता आपण पाहतो की सर जवळपास छोटे मोठे रस्ते किंवा महामार्गाचे झाले आहेत, सगळे स्ट्रीट लाईट आता येऊनच गेलेले आहेत. असे थोडा प्रमाणात जे दुर्मिळ गाव आहे तिथे स्ट्रीट लाईट अजून आलेले नाहीत. पण सर, माझ्या या संकल्पनेतून माझा विषय फक्त हा एवढा आहे. माय नेम इज प्रतीक संजय मराठे अँड माय स्कूल नेम इज मुक्ता. सर, आमचा जो प्रोजेक्ट आहे तो वेस्ट मॅनेजमेंटवरती आहे. या 2 कॉन्सेप्ट आम्ही तयार केलेले आहेत. 2 इंडस्ट्री आहे, एक ती कोकोनट शेल चारकोलची आणि दुसरी म्हणजे प्लास्टिक कॉन्क्रीट. कोकोनट शेल जे कोकोनटचे वेस्ट शेल असतात त्या शेलला कार्बोनायझेशन प्रोसेस केली जाते, म्हणजे त्याला बर्न केलं जातं आणि बर्न केल्यानंतर त्याला पावडर फॉर्ममध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि त्यात स्टार्च पावडर वॉटर ॲड करून त्याच्या अशा ब्रिक्स तयार केल्या जातात आणि या ब्रिक्सचा यूज आपण फ्यूल म्हणून यूज करू शकतो. मेडिसिनली आम्ही याच्यात घेतलेलं
त्याला आम्ही मिक्सरमधलं काढून घेतलेलं आहे आणि त्याचं जे लिक्विड असतं लिक्विड असतं त्या लिक्विडमध्ये आम्ही टाकलेलं आहे थोडंसं ॲसिडिक ॲसिड, त्याच्यानंतर कॉर्नस्टार्च, त्याच्यानंतर ग्लिसरीन. My name is Hipri Vasantra Suryavanshi. I am study in 9th standard. My project name is Long Vehicle Overtaking Alert System. My school name is Gangavata Girls High School, Mazda. सर माझ्यासाठी तेजस बलदेव खैना. सर आम्ही दासाहेब रावळे हायस्कूल मालपूर इथून आलो आहे. आमचं उपक्रमाचं नाव आहे सोलर एनर्जी. सोलर एनर्जी म्हणजे आपण कसे यूज करू शकतो. आपण इलेक्ट्रिक व्हेकल यूज करू शकतो. आता समजा सोलरची आम्ही गाडी बनवली सर. याचे ते वर्किंग मॉडेल बिना डिवाइसचं बनवलं गेलं आहे. आणि जर आपण याला स्टोअर केलं तर आपली बॅटरी कुठंही आपण. My name is Satar Vijay Sonani and I am studying in Raja Chhatrapati Sambhaji Vidyalaya, Devpur, Dhule. My project name is Smart Pesticide Sprayer Machine, Smart कृषी फवारणी यंत्र. या माझ्या प्रोजेक्टमध्ये असं आहे की हा रिमोट आहे. आपण रिमोट कंट्रोलची कार जशा प्रकारे रिमोटने ऑपरेट करतो तशा प्रकारे आपण या पूर्ण सेटअपला या एका रिमोटने ऑपरेट करू शकतो. फॉरवर्ड, बॅकवर्ड, लेफ्ट, राईट चारही ऑप्शन याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर हा एक पेस्टिसाइड टँक आहे. त्याच्यामध्ये आपण पेस्टिसाइड या ठिकाणूं ओवर करू शकतो. मेरा नाम अब्दुल्ला मुदस्सिर मनियार है. मैं सोए सोटो हाई स्कूल का स्टूडेंट हूँ 9th क्लास का. मेरे प्रोजेक्ट का नाम फ्री एनर्जी जनरेटर है. बारिश के मौसम में जब लाइट जाने की वजह से बिजली नहीं होने की वजह से घर में धुआं होता है और कई सारे घर पर लगाए तो हमें फ्री में बिजली मिलेगी. और जब टेंट लगाते हैं तो टेंट में भी बिजली की ज़रूरत होती है और लाइट में भी बिजली लगा सकते हैं. टेंट में लाइट जल रहा है और हम कई सारे काम कर सकते हैं इसी के अंदर. सर माझं नाव वेदांत वाल्मिक बदाने. मी RSC विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मिरगाव तालुका जिल्हा धुळे इथून माझं मॉडेल रिप्रेझेंट करतो आहे. माझ्या मॉडेलचे नाव आहे थंडरशील्ड म्हणजे लाइटनिंग ॲब्झॉर्बर अम्ब्रेला. म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. आता या अम्ब्रेलाचं काम असं आहे जेव्हा पण विजेची शक्यता आपल्याला वाटेल तेव्हा हे आपण अटॅच करायचं आणि अटॅच केल्यानंतर जेव्हा पण विजेची शक्यता वाटेल हा रॉड आपण जमिनीत पोचायचा जेणेकरून जेव्हा पण वीज पडेल तेव्हा डायरेक्ट जमिनीवर येईल. मग आम्ही याच्यामध्ये रिफ्लेक्टर्स लावले जेणेकरून जे अपघात होतात ते अपघात होणार नाही. त्यामध्ये आम्ही अजून लाईट लावले. वर्णेश्वरी शिरोडे. माझ्या प्रोजेक्टचं नाव कार्बन प्युरेशन. मी जैन हायस्कूल येथे शिकत आहे. आता फॅक्टरीवरून खूप प्रमाणात कार्बन प्रोड्यूस होत असतं. मग या कार्बनला आपण कमी कसं करू शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रोजेक्ट बनवला आहे. आता खूप प्रमाणात कार्बन इथं प्रोड्यूस होतो. मग या पाईपात किंवा ॲब्झॉर्बरमध्ये जातो. त्याच्यात कॉटन आणि वॉटरचा यूज केला जे की कार्बनची इम्प्युरिटीज ट्रॅप करत असतात. मग जो आता फ्रेश कार्बन असतो तो या साईडने क्लीन एअरच्या माध्यमाने निघत असतो. याचे खूप बेनिफिट्स पण असतात जसे की क्लोरीन, पेस्टिसाइड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स USC असतं ते रिमूव्ह होत असतं. इन फ्युचरमध्ये आपण सेन्सर आणि स्क्रीनचा पण यूज करू शकतो. सर माझे नाव इम्रान रवीसिंग वडे. मी अंदाली कासरवाडी शाळा बसूस येथे इयत्ता 7वीमध्ये शिकतो. सर आपल्याला माहीतच असेल की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपला शेतकरी राजा जेव्हा ऊन पडते तेव्हा सौर यंत्रामुळे सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते व ती ऊर्जा पेट्रोलमध्ये सेव होते. जेव्हा सर माझं नाव आहे अश्विनी संभाजी नवरे. आमच्या शाळेचं नाव आहे इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळे. आमच्या उपकरणाचे नाव आहे कचरा व्यवस्थापन. जो पण काही ओला कचरा राहतो जसं की ॲग्रिकल्चर वेस्ट, होम वेस्ट, हॉटेल वेस्ट हा सगळा ओला कचरा आम्ही 10 किलो जमा करून तो क्रशिंग करून त्याच्यामध्ये आम्ही 10 लिटर पाणी ॲड केलं आणि फर्मेंटेड करायला ठेवलं. 2 दिवस झाल्यावरती त्याच्यामध्ये आम्ही ईस्ट ॲड केला. परत 2 दिवस तसं ठेवलं. परत 2 दिवसानंतर त्याच्यामध्ये आम्ही अमोनियम सल्फेट आणि सल्फ्युरिक ॲसिड हे ॲड केलं. आणि नमस्कार सर, माझे नाव रोशन गणेश पवार. माझ्या शाळेचे नाव ओलंदाज माध्यमिक आश्रम शाळा सांगली. माझे उपकरणाचे नाव सखी महिला रक्षक काठी व अलार्म. महिलांच्या रक्षणासाठी ही स्टिक तयार करण्यात आलेली आहे. ही स्टिक एक्सपेंडेबल स्टिक आहे. जेव्हा एक्सपेंडेबल झालेली असेल असं दोन्ही वेळी तिच्या पुढच्या भागावर 10,000 व्होल्टेज 1,00,000 व्होल्टेज निर्माण होते. जर कोणी छेडछाड मुलींची किंवा महिलांची छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हाय व्होल्टेजचा झटका देता येईल. जर छेडछाड करणारे गेले सर्वप्रथम माझा नमस्कार.
माझे नाव सागर पिंट्या पवार आहे. माझ्या शाळेचे नाव आर.सी. पटेल अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा निमजरे आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव बहुउपयोगी व्हीलचेअर आहे. मला माझा जो प्रोजेक्ट आहे त्याची कल्पना मी एके दिवशी माझ्या वडिलांसोबत दवाखान्यात गेलो होतो. तिथे एक म्हातारी व्यक्ती व्हीलचेअरवर बसलेली होती. त्यांनी माझ्याकडून पिण्यासाठी पाणी मागितले. मी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. माझ्या मनात एक कल्पना सुचली की अशा म्हाताऱ्या व्यक्तींसाठी व्हीलचेअरवरच अनेक गोष्टी उपलब्ध करून देता येईल. असा विचार करत असताना मला बहुउपयोगी व्हीलचेअरची स्कूल शेवाडे. उपकरणाचे नाव गवत कापणी यंत्र. गवत कापणी हे शेतामध्ये गवत. प्रेमराज सिद्धार्थ जाधव. मी विजापूर येथे राहतो, साक्री तालुका. माझं प्रोजेक्ट नाव आहे वॉटर प्युरिफिकेशन. सर याच्यात आपण वेस्ट वॉटर पण युजेसमध्ये आणू शकतो, म्हणजे गंडूळ पाणी आपण. माझे नाव साई भगवान कुवर आहे. मी हे ॲडजस्टमेंट टेबल बनवलं आहे. हे ॲडजस्टमेंट टेबल बनवलं आहे की हे ॲडजस्टमेंट करू शकतो आपण, म्हणजे खास आहे दिव्यांग लोकांसाठी, म्हणजे सहज कोणी वापरू शकतो, खास करून दिव्यांग लोकांसाठी. प्रवीण चौधरी. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी राकेश चितळे माध्यमिक विद्यालयात शिकवतो, धुळे, देवपूर धुळे. उपकरणाचं नाव आहे अक्षय ऊर्जा. आपण अक्षय ऊर्जाचे 3 प्रकार पाहिले, त्यापैकी हा एक ग्रीन एनर्जीचा प्रकार आहे, हा जलविद्युत ऊर्जेचा प्रकार आहे आणि हा सौर ऊर्जेचा प्रकार आहे. तर आपण या उपकरणात आपण सौर ऊर्जेपेक्षा सगळ्यात जास्त ऊर्जा कनेक्ट करण्याचं काम सौर ऊर्जेकडे असतं. म्हणजे सौर ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा कनेक्ट करण्यासाठी आपण हायड्रो एनर्जीचा वापर. नाव कुमरी सतीश कापडी. माझ्या शाळेचं नाव HR पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर. हे माझं प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टचं नाव आहे ऑटोमॅटिक ड्रिंकिंग वॉटर विदाउट सेन्सर. इथं स्ट्रक्चर आहे आणि हे प्रोजेक्ट आहे. हे इथे ठेवल्यावर वर्क करतं विदाउट सेन्सर. नमस्कार, माझे नाव दीपाली प्रेमसिंग रासे. मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय आरावे. माझं प्रोजेक्टचं नाव आहे कचरा व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापन म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट. आता सगळीकडे कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज बनलेली आहे. आता सगळीकडे हवा. My name is Radhesham Rampal Singh Tomar. I am from New English School Junior College and Sakri, from Sakri. And this is AC inverter. ये एक AC इन्वर्टर है, तो जब इसे हमें सिर्फ यहाँ पर ऑन ऑफ स्विच दिया सिंपल. Myself मोहिनी देवरे फ्रॉम हस्ती पब्लिक स्कूल एंड जूनियर कॉलेज दोंडेचा. मैथ्स की टीचिंग एड्स है. ये फर्स्ट वन डिवीजन बच्चों के लिए हार्ड जाता है, तो उनको गेम थ्रू हम पढ़ा सकते हैं. तो ये 6 है. अगर मैंने यहाँ पे एग्जाम्पल लिया है 16 डिवाइडेड बाई 3, तो यहाँ पे मैं 16 कैसे लगाऊंगी. मी शांताराम नेरकर, अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा इंदवे. तर चला करू भूमितीची मैत्री. या संदर्भात 5वी 6वी 7वीपर्यंतचे सगळे भूमितीचे जे संबोधित या ठिकाणी आपले स्पष्ट होत असतात. विद्यार्थ्यांना बिंदू, रेषा, किरण, रेषाखंड, प्रतल हे एकाच फोल्डरमध्ये आपण सगळ्या भूमितीच्या संकल्पना आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. थँक्यू. नमस्कार सर, माझे नाव ध्रुवास राठोड. मी शासकीय निवासी शाळा समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेतून आलेलो आहोत. तर सर माझ्या मॉडेलचं नाव आहे वर्तुळ. जे इयत्ता 7वीचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळावरती आधारित मी मॉडेल तयार केलेलं आहे. वर्तुळाच्या ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे परिघाची व्यासाशी असणारे गुणोत्तर, लघुकंस, विशाल कंस, संगत कंस, अर्धवर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप आणि वर्तुळाचे माप या सर्व कन्सेप्ट ह्या मॉडेलच्या सहाय्याने मी विद्यार्थ्यांना स्पष्ट करून देऊ शकतो. तर आपण जर पहिलं कसं बघितलं तर परिघाची व्यासाची गुणोत्तर कसं असतं, तर ही बाब ही कन्सेप्ट आपण ह्याप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वतः परिघ मोजायला लावायचं वर्तुळाचा. आणि नंतर परिघ मोजल्यानंतर जे अंतर असेल म्हणजे व्यास आणि परिघाचं जे गुणोत्तर असेल ते गुणोत्तर आपण स्पष्ट करून विद्यार्थ्यांना आपण लिहू शकतो. समजा परिघाचं अंतर ह्या मापामध्ये असेल तर व्यास हे त्याचे किती पट आहे तर आपण ते बघू शकतो. तर व्यास हे 3 पट आहेत. 3 पटपेक्षा किंचित थोडं जास्तीनं आहे. बरं, तर मग त्यावरून असं प्रत्येक वर्तुळाचं जे गुणोत्तर आहेत
तर ते उन्हात खेळत असतात. म्हणजे 3.14. माझं नाव निलेश शालिक सिरसाट. मी HR पटेल सेकंडरी स्कूलमधून आलेलो आहे. माझ्या साहित्याचं नाव आहे कार्ड शॉर्टिंग. तर हे कार्ड शॉर्टिंग जे ते मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटेशनल थिंकिंगवर बेस आहे. तर हे सिम्पली काय करतं, हे जो कार्ड्स आहे हे कितीही तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून शफल करून टाकले ते आपण या सिम्पली हे टूथपिकने एका सिरीजमध्ये लावू शकतो. याचं बॅक साईडची आयडिया एकच आहे की याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंगचा यूज केलेला आहे. माझे नाव संजय रमण पाटील सर. शाळेचं नाव बापूसाहेब DD विस्कृती माध्यमिक विद्यालय. माझ्या उपकरणाचं नाव आहे वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, त्याचे प्रकार व गुणधर्म. केंद्रीय कोन तयार केला. त्या केंद्रीय कोनानंतर आपण आंतरलिखित कंस केला. जे केंद्रीय कोनाचं माप असतं त्याच्या निम्मे या कंसाचे माप येते आणि केंद्रीय कोनाचं माप असतं. माझे नाव दिनेश अशोकराव तोरवणे. शाळेचे नाव आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज निजामपूरचं एक आहे. माझ्या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे किडनी व किडनीचे फंक्शन्स. साधारणतः लंग्समधून अशुद्ध रक्त हे किडनीपर्यंत पोचतं आणि किडनीमध्ये फिल्टर होतं. फिल्टर झाल्यानंतर ते युरिटर्सद्वारे युरिनरी बॅडमध्ये जमा होतात. व जय हिंद. माय सेल्फ शेख मोहसिन. I am from Hasti Public School, Junior College, Dondaicha. My model is animal cell. We know animal cell is a basic fundamental. This is a flower. Basically 4 parts of flower: calyx, corolla, androgen. सर, माझं नाव राजेश नारायण बेडसे, आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताने. माझं उपकरणाचं नाव आहे पाण्याची घनता. तर माझ्या उपकरणाचं वैशिष्ट्य असं आहे की पाण्याच्या घनता काढण्यासाठी आपण पाण्यात जी वस्तू टाकू ती साधारणतः जड असेल पाण्यापेक्षा ती बुडून जाते. तर ॲल्युमिनियम फॉईल मी घेतलेली आहे. पाण्याच्या घनतेपेक्षा ॲल्युमिनियमची घनता जास्त आहे, ती बुडते. पण आपण जर ह्या पद्धतीने आपण तिला जर चुरगळले ॲल्युमिनियमच्या फॉईलला आणि ती जर पाण्यात टाकली तर ती तरंगते. याचं कारण काय आहे? वातावरणातील जे कण आहे. नमस्कार, मी स्वाती मानसिक पाटील, श्री छत्रपती सैनिक विद्यालय मोराणे प्रणेर येथून आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे गणितीय प्रयोगशाळा. आपल्या जीवनामध्ये विज्ञानाचा फार मोठा भाग आहे.